सावध रहा. आता स्मार्ट चष्मा आलेला आहे आणि मित्रांनो, हा स्मार्ट चष्मा जो आहे का डोळ्याचा, इतका घातक ठरवायला लोकांसाठी तुम्हाला सांगतो मी. कारण याच्यातून आहे ना काही ना नालायक लोक आहे ना त्याचा गैरफायदा घेऊ राहिले. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे काही करून महिलांचा जास्त गैरफायदा घेऊ राहिले. स्मार्ट चष्म्यामध्ये, ह्या गॉगलमध्ये ना कॅमेरा फिट केलेला जाऊ राहिला आणि या कॅमेऱ्यामुळे ना महिलांचे ना ते ना एक व्हिडिओ क्लिप तयार करू राहिले, कोणाला ब्लॅकमेल करू राहिले, कोणाला म्हणजे परेशान करू राहिले त्या गोष्टीनं. तुम्हाला सांगतो हे घटना खूप घडत लागल्यात आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जो कोणी व्यक्ती असन जो तुमच्याकडे सारखा वारंवार सारखा पाहतोय एक सारखा, तर असं नका समजू की त्याला चष्मा लागलेला आहे आणि तो पाहतोय नुसतं. असं धरून चाला की तो चष्म्यातून काहीतरी काळं पिवळं काळं निळं काहीतरी करतोय. त्याच्यामुळे माझी विनंती, त्याच्याकडे चांगलं ध्यान धरून काळजीपूर्वक लक्ष राहू द्या. आणि तो काय करतो, कसं काय करतो, त्याचा हावभाव पहा जरा, कसं काय व्यवस्थित आहे का. नाही तर मग त्याचा चष्मा पहा चेक करून. कारण आता हा काय झालं, आता कॅमेऱ्यानं आपण शूटिंग काढतो तर कळून येतं, मोबाईलनं काढतो तर कळून येतं आहे की नाही. मोबाईलनं कोणी शूट करू राहिलं की आपल्याला ताबडतोब धरतो ना आपण त्याला, किंवा मग कॅमेरा असला कधी. आता त्यांना मग ते काढता येत नाही, त्याने पहा काय डोकं लढवलेलं आहे. चष्मा आपण गॉगल लावतो, गॉगलला छोटा कॅमेरा लावला त्यानं आणि त्याच्यामध्ये ते ना आपले ना व्हिडिओ तयार करू राहिली आणि ते व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला परेशान करायचे प्रयत्न करू राहिली. त्याच्यामुळे माझं तुम्हाला ही कळकळीची विनंती माझ्या बहिणींसाठी, की असा कोणी व्यक्ती तुमच्यापाशी चष्म्यावाला उभा असन तर तुम्ही त्याच्याकडे ध्यानानं चांगलं बारीक लक्ष द्या. तो काय करतोय, याचे हावभाव कसे, नेमकं हो आपल्यालाच पाहतोय का इकडे तिकडे पाहतोय, याचा चष्मा कस काय काय नाही. चष्मा बी चेक करा तुम्ही, जे होईन ते होईन, घाबरायचं नाही. आता ज्या टायमाला आपल्यावर आली बिंदास करायचं. तुम्हाला सांगतो लय घटना घडू राहिल्यात. ह्या लोकांना असा दणका लावलाय, चष्म्यात कॅमेरा लावून राहिले आहे आणि त्या चष्म्यात कॅमेरा लावून आपले व्हिडिओ काढू राहिलेत आणि आपला गैरफायदा घेऊ राहिलेत. काही लोक घाबरू राहिलेत, भीतीपोटी त्यांना जे मागे रक्कम त्यांना देऊ राहिलेत. आता उदाहरणार्थ समजा तुमचं आता कुठं चालले तुम्ही अचानक, काही गोपनीय गोष्ट आहे तुमची, तर हे चष्म्याद्वारे ते व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला ब्लॅकमेल करू राहिले आणि आपल्याला भीतीपोटी आपण त्यांना जे काही ते त्यांना आपण जसं म्हणत तसं होकार देऊ राहिलो. त्याच्यामुळे याची काळजी घ्या. चष्म्यावाल्यापासून सावध राहा. तो वृद्ध असो का तरुण असो का कोणी असो, 1 मिनिटाच्या वर कधी एखादी व्यक्ती सारखा तुमच्याकडे पाहतोय, लगेच त्याला चष्मा काढ म्हणायचं. तिथं उजळण तिथं उजळण, हो लगेच चष्मा काढ म्हणा. त्याला घाबरायचं नाही, काय होत नाही. आपल्यावरती आली कधी तर मग घाबरत नसतं. जे होईन ते होईन, बिंदास चेक करा. हो सावध राहा.